सज्जनहो, नमस्कार. आपण चतुर्वेदाचं चिंतन करतो आहोत आणि ते करत राहणं आवश्यक आहे. कारण आपल्या धर्माचे धर्मग्रंथ म्हणून ज्यांना आपण वेद म्हणतो त्याची आपल्याला थोडीशी का होईना माहिती असणं आवश्यक आहे. आता जर आपण एकेका वेदाचा विचार करत करत पुढे चाललेले आहोत, वेद आणि वेदांग यांचाही विचार केला पाहिजे आणि आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपलं तत्वज्ञान किंवा आपल्या धर्माची एकूण बैठकच किती मोठी आहे आणि किती व्यापक आहे याचा आपल्याला अंदाज या नुसत्या वेदाच्या छोट्या चिंतनातून प्राप्त होतो. तसा जर विचार केला तर एक वेदच आपल्याला आयुष्यभर पुढे नाही आपली 10 आयुष्य गेली तरी सुद्धा एक वेदाचा एक भाग आपल्याला पुरेसा होईल एवढं मोठं ते ज्ञान आहे. पण आपल्याला चिमणीच्या दातांनी हळूहळू काही गोष्टी चिमणीच्या चोचीनी खायला लागतात. हे एवढं मोठं व्यापक जे आहे तत्व, हे आद्य शंकराचार्यांनीही ब्रह्मसूत्रातून समजावून दिलेलं आहे. अनेक ऋषी मुनींनी आपल्याला या वेदाचं ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे आणि आपली कळण्याची पात्रता जशी जशी कमी होत गेली तसं आणखीन सोपं करून तेच ज्ञान आपल्या सर्व संत मंडळींनी अभंगाच्या रूपाने किंवा वेगवेगळ्या त्यांच्या धर्मग्रंथांच्या रूपाने आपल्याला हे प्राप्त करून दिलेलं आहे. आतापर्यंत आपण ऋग्वेदाचा विचार केला, यजुर्वेदाचा केला, सामवेदाचा केला आणि अथर्ववेदाचा आपला विचार आत्ता चालू आहे. आपलं जे गणपती अथर्व शीर्ष आहे ते या अथर्ववेदातलंच आहे. देवी अथर्व शीर्ष आहे, सूर्य अथर्व शीर्ष आहे, अशी ही अथर्व शीर्ष, अथर्व हे नाव त्याला आहे आणि अनेक देवदेवतांचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. चारही वेदामध्ये एकंदरीतच जे काही विचार प्रकट झालेले आहेत त्यात ठळकपणे एक मुद्दा जाणवतो. तो हा की ऋषींना हे जीवन भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने संपन्न असावं असं वाटत होतं आणि या ज्या सगळ्या आपल्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, त्यांच्या पूर्ततेसाठी अनेक देवतांची जी स्तुती केलेली आहे ती प्रत्येक वेदात केलेली आहे आणि देवता आपल्याला साध्य व्हाव्यात, आपल्या जवळ याव्यात यासाठी यज्ञयागांची रचना केलेली आहे. यज्ञाच्या द्वारा माझ्याकडे जे काही आहे थोडंसं ते मी त्या परमात्म्याला द्यायचा प्रयत्न करतो आणि तो परमात्मा आपल्याला वृष्टीप्रमाणे प्रचंड अशा प्रभूत प्रमाणात तो आपल्याला सर्व गोष्टी परत देत असतो. आपलं जे सगळं जीवन आहे हे दुःखरहित व्हावं, आपल्या शत्रूंचा नाश व्हावा ही सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. पण शत्रू तरी कोण? कुणी माणसं माझी शत्रू आहेत का? किंवा कुठले प्राणी, पशु, पक्षी, कीटक हे कोणी माझे शत्रू आहेत का? तर वेद हेच आम्हाला सांगतो की बाबा, हे कोणीच तुझे शत्रू नाही, हे सगळे तुझे मित्र आहेत. मग शत्रू कोण आहे? तर ज्यांना
रिपू म्हणले, षड रिपू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जे मोठे शत्रू, खरे शत्रू आणि जे सतत माझ्या जवळच वावरत असतात, असे जे शत्रू आहेत त्यांना हाकून लावण्यासाठी अनेकसे उपाय आहेत. त्यातले अनेकसे उपाय अथर्व वेदात आपल्याला पाहायला मिळतात. शांती, पुष्टी तसंच आभिचारिक अशा प्रकारचे मंत्र अथर्व वेदात येतात. अथर्व वेदाला अथर्वांगिरस वेद अशी प्राचीन काळी संज्ञा होती. अथर्व आणि अंगिरस या दोन ऋषिकुलांचा त्यातून निर्देश होतो. अथर्व वेदाचे मंत्र शांती, पुष्टी यांचं अनुष्ठान सांगणारे आहेत आणि अंगिरस मंत्र जे आहेत त्याच्यात काही अभिचारिक मंत्रही आहेत. अहो, शेवटी आपलं संरक्षण आपणच नको का करायला? ज्या वेळेला देशाची उभारणी केली जाते त्यावेळी मिलिटरी ठेवावीच लागते. तसेच हे मंत्र आहे. अथर्व वेदात अनेक भैषज्य सूक्त आहेत. भिषक कर्म म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना औषधोपचार. आज औषधाची जरुरी फार आहे. आपण जितके जास्तीत जास्त संपन्न होत चाललेले आहोत तितकेच आपण आळशी होत चाललेले आहोत. आपण निसर्गापासून दूर दूर चाललेले आहोत. आपलं राहणीमान आपल्याला वाटतंय खूप सुधारलंय, पण त्याचबरोबर अनेक रोगांना आपण जन्म दिलेला आहे आणि ते रोग आपल्या भोवती घिरट्या घालतायत. जसे हे षड्रिपू आपल्या भोवती फिरतायत तसेच हे रोगही आपल्या भोवती फिरतायत. म्हणून त्यांनाही पळवून लावण्याची जी व्यवस्था आहे त्यांना भैषज्य सूक्त असं म्हटलेलं आहे. आयुर्वेदाचं जे काही मूळ आहे ते सुद्धा या अथर्व वेदात आपल्याला पाहायला मिळतं. अथर्व वेदाच्या कौशिक सूत्राच्या दारील भाष्यात 3 संहितांचा उल्लेख सापडतो. आर्षी संहिता, आचार्य संहिता आणि विधित प्रयोग संहिता अशी त्यांची नाव आहे. अथर्ववेद संहितेची रचना कांड, अनुवाक, प्रपाठक, सूक्त आणि मंत्र अशा प्रकारची आहे. अथर्ववेदातली विषयांची व्याप्ती फार मोठी आहे. जीवनाच्या सर्व अंगांना, मानवी भावभावनांना ती स्पर्श करणारी आहे. अथर्ववेद संहितेत कौशिक सूत्रानुसार 29 वर्ण्य विषयांची नोंद केलेली आहे. पाकयज्ञ, मेधाजनन प्रयोग, ब्रह्मचर्य सिद्धी, ग्राम नगर संवर्धन, पुत्र कलत्र प्रजा पशु इत्यादींची समृद्धी, सामंजस्य, ऐक्यभाव, राजकर्म, शत्रु साधन, संग्राम विजय, शस्त्र परिहरण, सैन्य स्तंभन, सैन्य परिरक्षण, जय पराजय विचार, सेनापत्याधिक कर्म, सैन्य भेद नीती, राजाची पुनस्थापना, प्रायश्चित्त कर्म, कृषी आणि संवर्धन, पशु संवर्धन, गृहस्थ अभ्युदय कर्म, भैषज्य कर्म, संस्कार, सभा जय साधन, वृष्टी प्रयोग, अभ्युदय कर्म, वाणिज्य कर्म, ऋण विमोचन, अभिचार निवारण, आयुष्य कर्म, यज्ञानुष्ठान अशा प्रकारचे हे 29 प्रकार अथर्व वेदात आपल्याला दाखवून दिलेले. पूर्वीच्या काळी अथर्व वेदाला दुय्यम महत्व देण्याची एक प्रवृत्ती होती.
ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या 3 वेदांनाच उद्देशून त्रयी अशी संज्ञा होती. सुरुवातीला अथर्ववेदाला यातून वगळलं जायचं. कदाचित कालानुसार अथर्ववेदाची निर्मिती नंतर झाली असं वाटत असावं, त्यामुळे त्याची दखल घेतली गेली नसेल. परंतु असं नाहीये. सर्व वेदांची निर्मिती एकाच काळातली आहे आणि अनेक वेगवेगळ्या ऋषींनी हे वेदमंत्र श्रवण केलेले आणि ते काही एकाच भागात ऐकले गेलेत अशातला भाग नाही. परमात्म्यानी त्याचा जो आवाज आहे तो या पृथ्वीवर सगळीकडे ध्वनित केलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये राहणाऱ्या ऋषींनी हे मंत्र ऐकलेले आणि त्यानंतर सगळे ऋषी ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी त्या मंत्रांचा समुच्चय जो एकत्र केला गेलेला आहे त्यालाच वेद असं म्हणतात. अथर्ववेदाचा मुख्य हेतू जो आहे तो अनिष्टाची शांती, इष्टापूर्ती आणि शत्रुनाश असा आहे. यामध्ये अभिशाप, भूताखेतांचे निवारण करणारा मंत्रवर्ग अपवित्र मानला गेल्याने ब्राह्मणी धर्मापासून या वेदाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असावा. पण असं नाहीये. हे सगळे जे तर्क आहेत ना हे आम्ही लावायचे, पण मुळातच वेद मंत्र जे आहेत आणि त्यांची जी भाषा आहे ती फार वेगळी आहे, अद्भुत आहे. आपण आपल्या पद्धतीने हे सगळे विचार करत असतो. वेदांच्या इतिहासात सर्व वेदांच्या बरोबर अथर्ववेदाला तसंच महत्व आहे. अथर्ववेदातली काही ठळक अशा विषयांची आपण चर्चा करूया. सज्जन हो, आपल्याला असं वाटेल की हे किती दिवस चालणार आहे. आपण म्हणाल तितके दिवस चालेल, आपण म्हणाल तितकी वर्ष चालेल असं हे वाङ्मय आहे. पण आपल्याला ते रुचलं पाहिजे, आवडलं पाहिजे आणि हळूहळू आपण त्या ज्ञानामध्ये घडून गेलं पाहिजे. एवढीच गोष्ट मी आपल्याला सूचित करतो आणि हळूहळू आपण अथर्ववेदाचाही विषय थोड्या दिवसात पूर्ण करूया आणि मग जीवनावश्यक आणखीन अनेक जे विषय वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आलेले आहेत त्याचाही आपण विचार करणार आहोत. धन्यवाद.